हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत? मी पण एकदम मजेत. तर आज काय आहे? आज आहे माणगावची जत्रा. आणि दरवर्षी माणगावची जत्रा खूप मोठी आणि मस्त असते. माणगावकरांना माहिती असेल. तर जास्त मी काही करणार नाही जत्रेमध्ये. फक्त जेवढ्या मोठ्या राईड असतील ना, मी तेवढ्या राईडमध्ये जाईन. आणि हो, दरवर्षी मी माणगावच्या जत्रेला मी फॅमिलीसोबत जायचो, पण ह्या वर्षी मी एकटा जाईन. आता वाजलेत 5, पण मी रात्री 8 वाजता जाईन. आणि हो यार, मी झापूक झुपूक पिक्चर बघायला जाऊ काय, कारण ह्या पिक्चरचा ट्रेलर मला खूप आवडला आणि अगदी सैराट मूवीसारखी वाईब येत होती. मी नक्की जाईन. आणि तुम्ही सुद्धा नक्की बघायला जा सूरज चव्हाणचा झापूक झुपूक पिक्चर. आणि हा मुलगा खूप गरिबातून खूप पुढे गेलाय, तर त्याला सुद्धा सपोर्ट करायला हवा आपल्याला. मी आलोय साईडच्या टेरेसवरती सनसेट बघायला. आणि मला इथून सनसेट बघायला खूप छान वाटतं. चांगली हवा येते आणि व्ह्यू पण चांगला आहे. तर मी आता फ्रेश होऊन रेडी होतोय जत्रेला जायला. तर मी झालो रेडी आणि जातोय मी आता जत्रेला, तोही एकटा. तर मी स्कूटी ठेवले बस स्टँडला आणि आता आले बालाजी मंदिरामध्ये दर्शन करायला. आणि तिकडे अजून एक मंदिर आहे, तिथून दर्शन करून मग जत्रेमध्ये फिरू. सो लेट्स गो. माणगावकर लाईक ठोका. तर झालं माझं पाय पडून आणि आता जत्रा फिरणे स्टार्ट. आणि त्याने हा छान टिळा सुद्धा लावला आहे. लहानपणीची आवडतीची राईड, पण जाऊन देणार ते. पण प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की या राईडमध्ये परत जायची. ती गोल्डन पट्टीवाली आहे ना, ती मधली हां. लहानपणाच्या आठवण आली यार. आणि हा माणूस बघा ना, याने कपाळी चंद्रकोर लावले आणि इथे जुगारांचा गेम खेळवतोय. असेच नमुने भरलेत आपल्या महाराष्ट्रात. एक पण मोठी राईड नाही यार या वर्षी. खूप भूक लागली यार, पण आज नॉनव्हेज नाही खाऊ शकत. मंगळवार आहे ना आज. आणि पहिलीसारखी मज्जा पण जत्रेमध्ये राहिली नाही. आणि जिथे मोठे मोठे राईड्स लागायचे ना, तिथे तर नवीन काहीतरी घर की बिल्डिंग बनते त्या जागेवर. आणि मागच्या बॅकग्राऊंडच्या आवाजाला इग्नोर करा यार, कारण सगळीकडे हाच आवाज चालतोय. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. माझा उपवास आहे म्हणून मी व्हेज पिझ्झा घेतला खायला. आणि झालं माझं फिरून चाललो मी आता घरी. तर आलो मी घरी आणि आता मी जरा फ्रेश होतो. फ्रेश मी तुम्हाला दाखवतो की मी जत्रेमधून काय काय आणलं. तर झालं मी फ्रेश आणि तुम्हाला मी दाखवतो की मी जत्रेमधून काय काय घेतलं. जास्त काही घेतलं नाही, जे मला गरजेचं होतं मी तेच घेतलं आहे.
सर्वात पहिले हा वॉलेट घेतलाय. वॉलेट घेतला कारण त्याची मला गरज होती. माझ्याकडे आहे हा वॉलेट. तो मी 2020ला घेतला होता मांडगावच्या जत्रेला. बरोबर 5 वर्ष झाली आणि त्याची हाल बघा आता काय. सो मी आता हा वाला वॉलेट यूज करेल जो मी ह्या वर्षी घेतला. आणि दुसरी गोष्ट आणि लास्ट गोष्ट म्हणजे हा फॅन. कारण आमच्या गावासारखी लाईट जात असते आणि माझे भाचीत आहेत लहान, ते त्याला त्यांना खूप गरम होतं म्हणून हा फॅन घेतला. बघत चालू पण झालं. आणि या फॅनला पण असं ठेवू पण शकतो स्टँडमध्ये. आणि चार्जर पण आहे याला. आणि चार्जिंगवरचं आहे. तर त्याची मला खूप जास्त गरज होती. सो फायनली मी हे घेतलं. तर मी लगेच हा ब्लॉग एडिट करत बसताय म्हणजे तुम्हाला उद्या हा ब्लॉग बघता येईल. आणि आजसाठी फक्त एवढंच. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.